शिवतेज फाउंडेशन चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने महाराष्ट्र दिनी संयुक्त महाराष्ट्रामध्ये शहीद झालेल्या शहीदांना हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यात आली। या प्रसंगी ट्रस्टचे पदाधिकारी मान्यवर महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज 1 मे हा महाराष्ट्र दिवस आहे आणि 1956 साली 107 हुतात्म्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली, तेव्हा हा मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाला। नाही जर त्यावेळेस यांनी जर आहुती दिली नसती, बलिदान दिलं नसतं, तर आज मुंबई गुजरातमध्ये असते आणि मराठी माणूस ढोकळा खाकरा खात असता। आज जी पुरणपोळी आम्ही जी अभिमानाने खातोय त्याची देण म्हणजे ते आहेत आणि त्यांचं स्मरण करणं हे आज प्रत्येक मराठी माणसाचं कर्तव्य आहे। त्या शुद्ध हेतूने आज हा कार्यक्रम इथे घेण्यात आला, त्यांचं स्मरण करण्यासाठी। बाकी यामागे दुसरा कोणताही उद्देश नव्हता। कार्यक्रमाची रूपरेखा कशी होती आणि काही थोडी वेगळं काही केलं काय? वेगळं काही नाही आहे, फक्त हुतात्म्यांच्या तस्बिरीला अभिवादन केलं आहे। दरवर्षी आपल्या संस्थेमार्फत कार्यक्रम घेण्यात येतो, परंतु आमच्या संस्थेच्या ज्या मार्गदर्शिका आहेत सुरेखाताई चव्हाण, त्या एका आजाराने थोड्या आजारी आहेत आणि आता हॉस्पिटलमध्ये आहेत। त्यामुळे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची मानसिकता नव्हती की एका मोठ्या स्वरूपात कार्यक्रम घेण्यात यावा, त्यामुळे आम्ही हा अभिवादनाचाच फक्त कार्यक्रम घेतला। माध्यमातून 1 मे महाराष्ट्र दिन या ठिकाणी संपूर्ण पवईकरांना एकत्र घेऊन जो साजरी करण्यात आलेला आहे, उद्देश सर्वांनाच माहीत आहे की महाराष्ट्र दिन आपण का साजरी करतो। आज कामगार दिवस पण आहे आणि ज्या बलिदान आपल्यासाठी आज महाराष्ट्रामध्ये दान दिलेलं आहे, जे रक्त सांडलेलं आहे, त्याच्यामुळे आज गर्वाने आणि अभिमानाने आपण वरमान करून आज ह्या महाराष्ट्रामध्ये जगत आहोत आणि ह्याच्या पुढेही आम्ही जगणार, कारण की हा महाराष्ट्र आमचा आहे। मराठी भाषेला जे प्राधान्य मिळालं, मराठी भाषेमुळं आज आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज आम्ही ज्या मराठी तरुणांनी त्या काळामध्ये जे रक्त सांडवलं, त्याच्यामुळे आज आपण ह्या ठिकाणी एकत्र आहोत आणि आजचा दिवस आपण साजरा करत आहोत। कामगार दिवस आपण साजरी करत आहोत। त्याचबरोबर अमोल चव्हाण, प्रसाद चव्हाण आणि त्यांची आई, आज ह्या लोकांनी मिळून प्रत्येक वर्षी ह्या वर्षी तरी आपण फक्त इकडे करत आहोत, पण दरवर्षी जो मोठ्या प्रमाणात हा कार्यक्रम साजरा होत असतो BMC स्कूलमध्ये, पण काही कारणास्तव आमच्या ज्या आंटी आहेत सुरेखा चव्हाण, त्या आजारी असल्याकारणामुळे थोडक्यात हा कार्यक्रम घेतलेला आहे। पण महाराष्ट्र दिनानिमित्त सर्व महाराष्ट्राच्या जनतेला आमच्यातर्फे शुभेच्छा आणि बुद्ध पौर्णिमेच्या पण खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद। मे आहे आणि तो आम्ही दरवर्षाप्रमाणे आम्ही आमच्या हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहिलेली आहे आणि आमच्या हे नेहमीच लक्षात राहील की 1 मे हा जो दिवस आहे तो फक्त आणि फक्त मराठी माणसांचाच आहे, कारण त्यावेळेला त्या लोकांनी जे प्राण त्यागले त्यांच्यामुळेच आज आम्ही मान करून आम्ही आज जगतो आहे। त्यामुळे मुंबई असो वा महाराष्ट्र ही मराठी माणसांचीच आहे, त्याच्यामुळे आम्हाला खूप अभिमान आहे त्या लोकांविषयी। म्हणून आम्ही दरवर्षी हा 1 मे त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी साजरा करतो असं आम्ही मानतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।